मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यावर 17 तारखेला पैसे पडतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि आता 14 तारखेला अनेक महिलांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी काही महिला आहेत ज्या महिलांनी आत्ताच पालकमंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधल्या, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल आपण, आता तुम्ही गिरीश महाजनांना राख्या बांधल्या आणि योजनेच्या संदर्भात आभार मानले? सर्वात अगोदर मी शासनाचे आभार मानते। या भागातून बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि बहुतांश कालपासूनच म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी 17 तारीख दिली होती, पण त्या अगोदरच 14 तारखेलाच महिलांच्या खात्यात ते पैसे पडल्याने महिलांमध्ये वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे। त्यानिमित्ताने एका भावाने आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्या आनंदाने आम्ही आज कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना राखी देखील बांधली आहे। नक्कीच या ठिकाणी राख्या बांधल्या आहेत पालकमंत्र्यांना। आपण काय सांगाल ताई, नेमकी काय भूमिका आहे आपली या संदर्भात? या योजनेत आम्हाला खूप आनंद झाला आणि पण ही योजना पुढे अशीच चालू राहू द्यावी ही आमची विनंती आहे। आणि रक्षाबंधन निमित्त एकनाथ सरांनी आम्हाला खूप मोठी ओवाळणी दिलेली असं वाटतं, तरी आम्हाला आनंदच आहे त्याबद्दल। नक्कीच आनंद व्यक्त केला आहे महिलांनी। आपण काय म्हणाल? खात्यावर पैसे पडले, जेव्हा मेसेज पडला तेव्हा असं झालं की बुवा आज 14 तारीख आहे, 14 तारखेला हा मेसेज अगोदरच आला। 17 तारखेला सांगितलं होतं डिक्लेअर की बुवा 17 तारखेला सगळ्यांच्या खात्यात पैसे पडतील, पण मला स्वतःला इतका आनंद झाला की बुवा 14 तारखेलाच मेसेज आला, म्हणजे तो आनंद समावेन असा झाला की 17 तारखेच्या ऐवजी 14 तारखेलाच पैसे अकाउंटला पडले। आम्हाला असं वाटतं आम्ही शासनाच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। अशी ही योजना सरकारने कायमस्वरूपी चालू ठेवावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।